ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौ प्रक्षालित सकलभूतलकलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तोदुरितम् अज्ञानतिमिरां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसंबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिकानां देयम्। अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवा स्तोत्रग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचनुसार साध्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु पाशनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति। सिद्धाननत्वादादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, पूज्य अमितगति आचार्य अमितगति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की। मिथ्यात्वाचं वेदन करणारा जो जीव असतो तो जीव जिनेंद्र प्रणीत तत्वावर श्रद्धा न केल्यामुळं, रुची न ठेवल्यामुळं पित्तज्वर ज्याला झालेलं असतं त्या जीवाला कितीही स्वादिष्ट पदार्थ दिला खाण्यासाठी तर त्याला ते गोड लागतं, रुचिकर लागतं। तसं मिथ्यात्वानं ग्रसित असलेल्या जीवाला जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेली जिनवाणी कितीही चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजावून आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला तर त्या जीवाला तो उपदेश रुचिकर कल्याणकारी असा वाटत नाही। असं पूर्व चर्चेमध्ये आपली चर्चा झालेली होती। आज 45 नंबरच्या गाथेमध्ये मिथ्यात्वाचं फळ काय आहे ते या ठिकाणी बघायचं आहे। अनेना श्रद्धानेन जिन वाक् मने कश बाल बाल मृती प्राप्ता काले तिथे यतोंगिणा। अनेन अश्रद्धानेन जिन वाक्यम अनेकश, अनेक वेळा ज्यांनी जिनेंद्र भगवंतांच्या वाक्यावर, जिनेंद्र भगवंतांच्या वाणीवर ज्यांनी श्रद्धा ठेवली नाही, विश्वास ठेवला नाही, त्यांचं बाल बाल मृती ही प्राप्ता काले अतीते, अतीत कालामध्ये अनेक वेळा किंवा असंख्यात म्हटलं तरी काही बिघडणार नाही, असंख्यात वेळा बाल बाल मरण झालेलं आहे।
कसं मरण झालेलं आहे. आणि त्यामुळं त्याचे संस्कार जे पूर्वसंस्कार आहेत ते संस्कार सोडायला तो जीव काय नाही तयार नाही. जिस जीव ने जिन उपदिष्ट वचनों पर श्रद्धा नहीं की उस जीव ने अतीत काल में अनेक बार बाल बाल मरण किया है. मग ज्या जीवाने जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या जे वचनांच्यावर श्रद्धा केलेली नाही तो जीव भूतकाळामध्ये, अतीत काळ म्हणजे कुठला भूतकाळात, अनागत काळ म्हणजे कुठला भविष्यकाळ, आणि वर्तमानचं वर्तमान, असं भविष्य भूतकाळामध्ये अनेक वेळा त्यानं बाल बाल म्हणजे मिथ्यात्वसहित मरण केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती संस्कार अनादि कालापासूनचे आहेत. मिथ्यादृष्टी जीव समीचीन तत्व पर श्रद्धान क्यों नहीं करता. मिथ्यादृष्टी जो जीव आहे तो समीचीन तत्वांच्यावर श्रद्धान का करत नाही. तर आचार्यांनी सांगितलं मिथ्यात्व प्रकृती का स्वभाव मध्य के सदृश है. मध्य म्हणजे काय होय काय. तर त्याच्यासारखं असते मिथ्यात्व. माहिती आहे दारू पेलेला माणूस कसा करतोय माहिती आहे की नाही, बघितलेला आहे. तर त्याला काय रस्ता गटर घर अंगण काही त्याला कळत नाही. माता भगिनी पत्नी स्वस्त्री परस्त्री काही कळत नाही. शुद्ध अशुद्ध भोजन करणं काही कळत नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी ह्या अशा कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं निर्णय नसतो. निर्णय एवढ्यासाठी नसतो की तोच काय नसतो स्थिर नसतो. आणि म्हणून या ठिकाणी तो मद्यपान केलेल्यासारखा असतो. जैसे ज्याप्रमाणे मद्य अपने पीने वाले व्यक्ति की बुद्धि को मंद विपरीत और उच्छृंखल बना देती है उसी प्रकार मिथ्यात्व प्रकृति का विपाक जीव की बुद्धि को मंद विपरीत और भ्रामक बना देती है. ज्या पद्धतीनं मद्य म्हणजे दारू त्याची नशा त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये ती बुद्धीला मंद करते भ्रमित करते. वास्तविक त्याला शुद्धीतच नसतो त्यामुळे त्याला दुःखच कळत नाही. पण लोक काय म्हणतात दारू पिल्यानंतर दुःख कमी होतंय. दुःख कमी होत नाही, दुःख वाढतंय. कारण पैसा नाश होतोय, दुसरं शरीराला रोग होतोय, घरातला आनंद जमतो, मागल्या पिढीवर संस्कार व्यवस्थित होत नाहीत, वर्तमानमधली लोक आपला विश्वास ठेवत नाहीत. एक नुकसान नाही त्याचं, अनेक नुकसान आहेत. पण याला काय वाटते जशी आमची अवस्था काय झाली असते, आमचं ऑपरेशन करत असतात त्यावेळी भूल दिलेलं असते आणि भूल दिल्यावर ती सुंद झालेली असते जागा, तरी पण आमच्या डोळ्याला ती दिसत असते काही पायाचे ऑपरेशन. आणि त्या पेशंटला काय वाटतंय माझ्यात किती सहनशीलता आल्या, एवढं ते कात्रीनं चाकूनं फाडा लागलेत, सुई दोऱ्यानं शिवा लागलेत, तरीसुद्धा मी जरासुद्धा हलं ना, म्हणजे माझ्यात किती सहनशीलता आले. ते केव्हा कळते किती सहनशीलता माझ्यात आहे ती केव्हा कळत्या भूल उतरा लागल्यावर. तसं मिथ्यात्व करताना काय वाटत नाही. मिथ्यात्वाचं फळ ज्यावेळी आम्ही भोगतो त्यावेळी सगळं कळतंय हे दुःख आहे, हे चुकीचं आहे. पण आणि माणूस एवढा अपेक्षित असतो की
बहुतेक याच्या पुढं सुख आहे वाटतं. मृगजळ असते की पाण्यासारखं दिसतंय, पळतोय तिथं पाणी नसतं, त्याला काय वाटतंय बहुतेक पुढं पाणी. अरे इथंपर्यंत आलायस, एवढं कष्ट करून आलायस, तुला पाणी नाही. नाही नाही, एवढं कष्ट केलोय, आता जरा केलो तर जरा सुख मिळेल, पाणी प्यायला मिळेल, असं म्हणून तो जात असतो. कोण? सुशांत. मृगजळ, मृग म्हणजे कोण? हरिण. त्याला लक्षातच येत नाही, ती तुमच्या लक्षात येत नाही. तसं दुसऱ्यांनी बोलल्यावर बोलू नको म्हणून सांगायला मी जातोय म्हटल्यावर आपण बोलायला लागलो तर याचा अर्थ इथं आवाज येणार आहे. तुम्ही दीदी लोक कधी कळणार तुम्हाला? कोणा काल चर्चा चालू आहे, आवाजाचा डिस्टर्ब व्हायला नको म्हणून रक्षक म्हणून बसवले. इकडं मोना काकी रक्षक, इकडं अस्मिता दीदी रक्षक. कोणाला येऊन द्यायचं नाही, वॉचमन म्हणून बसवलंय. आणि का तर कुणाचा आवाज आम्हाला येऊ नको म्हणून. ही बहादरीन जोरानं भक्ती म्हणायला चालू केली. काय करायचं सांगा. जी गोष्ट दुसऱ्यांनी करायची नाही ती गोष्ट आम्ही सुद्धा करायची, हा नियम जर कळत एकदा होते तसं काय, त्याला पर्याय नसतो. तो एडिसन सगळ्यात मोठा विद्वान शास्त्रज्ञ. कोण? एडिसन. म्हणजे तो एडी नाही, त्याचं नाव एडिसन आहे. नाही तुम्ही त्याच्या आईला एडी म्हणणार. एडिसन म्हणजे खुळीचा मुलगा असा अर्थ होत काढायचा. तिकडे परदेशात नावच अशी असतात, एडिसन. मग त्यानं घरात एक मांजरीन पाळला होता. मांजरीन ही एवढा मोठा विद्वान, एवढा शहाणा विद्वान हो, पण ती मांजरीन व्यायला झाली. मग त्याच्यासाठी त्याने एक ती हे केला, चिवटीचं असते दे गड नाही, त्याला बुट्टी खुराड म्हणायचं. खुराड केला, खुराड बुट्टीसारखं असते ते, कोंबड्याला ठेवायचं असते तसलं खुराड. आणि त्यानं 2 बुळूक पाडला, एक मोठं आणि एक बारकं. ते झाल्यावर लोकांनी त्याला विचारलं हे का, तर मोठं बुळूक आईसाठी, बारकं बुळूक पिलासाठी. त्याच्या एवढा मोठा शास्त्रज्ञ, म्हणजे आमची शास्त्रज्ञच आहेत सगळी, आमच्या सगळ्यात MA आणि BEd सगळे शास्त्रज्ञच आहेत. तर त्याला एवढं कळलं नाही, ज्या वेळातनं आई येऊ शकत्या त्या वेळातनं पिल्लू, पण ते लक्षातच आलं नाही. ते तसं दुसऱ्यांना बोलायचं नाही एवढंच महाराजांनी सांगितल्यात. तुम्ही पण बोलायचं नाही असं का आपल्याला सांगितलं, त्यामुळं बोललं तर असं अज्ञानी लोक मद्य पेल्यागत करायचं नाही असं इथं सांगायला लागल्यात. मद्य पेलेली जी लोक असतात ते काय करायला लागलो आहे, काही नाही त्यांना कळते काय. तशी अशी अडाणी लोक काय करतात, मी काय करायला लागलो आहे, कुठं बोलायला लागलो आहे, किती बारीक आवाजात बोलायला लागलो आहे, हे मग लक्षातच येत नाही. त्यामुळं तो मिथ्यादृष्टी जीवसुद्धा असाच करतो. माझं हित कशात आहे, माझं अहित कशात आहे, माझं चांगलं कशात आहे, माझं वाईट कशात आहे, हे कोणाला कायच कळत नाही. महाराजजी 5:30 वाजता दरवाजा खुटखुटून येतात, 4:30ला लाईट लावायला, आणि लाईट लावायचं परत झोपायचं. महाराजजी 5:30 वाजता खटखटून येतात, अभिषेकला तयारी करून या म्हणून. यांनी शाहू महाराज 6:15ला जायचं आणि मग म्हणायचं काकी या करत होत्या, ते करत होतं. हित आपलं नेमकं कशात आहे, आळस करण्यात आहे काय भगवंतांचा अभिषेक करण्यात, कशात आहे सुशांत हित? खरं लोकांना कळतच नाही. तू करतो सोड, तू शहाणा आहेस. खरं एक एक लोक अशी करतात, आळस करतात. मग त्यावेळेला आपली अवस्था, आपण महत्त्व जर ह्याच्यापेक्षा धर्मापेक्षा त्या गोष्टींना, आळसाला आणि त्याला देत असेल तर ते आपलं अज्ञान आहे. लक्षात ठेव, ते काय अज्ञान आहे.
दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी पगार नाही दिलं तर आपल्याला चांगलं वाटते का वाईट वाटते? तसे हे आपलं पुण्यरूपी पगार आहे, भगवंतांचा अभिषेक, सगळ्यात मोठा पगार आहे. आत्ता तुम्ही 24 तासात जेवढं काम करलंय ना त्याच्यात सगळ्यात मोठे 2 पगार पुण्य बोनस काय. ओव्हर टाईम 8 तास ड्युटी केल्यावर 500 रुपये पगार मिळत असेल तर नंतर 4 तास ओव्हर टाईम केल्यावर पण 500 रुपये पगार मिळते, एक्स्ट्रा काम केलं. तसे आहार महाराजांना घालता येते आणि भगवंतांचा अभिषेक, ह्या 2 गोष्टी आहेत ना ओव्हर टाईम पुण्य मिळवल्या जात आहे. बाकीच्या टायमाला बाकी तुम्ही हे सगळं रेकॉर्डिंग घेऊन तेव्हा सगळं खोली लोटणं अमुक सगळं करताय, तेवढ्यात जेवढं पुण्य मिळणार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पुण्य त्याच्यापेक्षा कमी वेळेत आहारदान आणि भगवंतांचा अभिषेक केल्यावर मिळते. आणि ड्युटी केल्याशिवाय ओव्हर टाईमचा पगार मिळत नाही. हे लक्षात ठेवून आपल्याला करायला पाहिजे. असं तो मद्य पिलेला जीव मंद होतो, विपरीत म्हणजे सगळं उलटं करायचं, आणि उच्चंकल म्हणजे उन्मत्त होतो. कसा होतो तो? उन्मत्त होतो. आणि त्याच प्रकारे मिथ्यात्व प्रकृतीचा विपाकी जीव म्हणजे अनुभव घेणारा उदयात आलेला जो जीव असतो त्याची बुद्धी मंद झालेली असते, विपरीत झालेली असते, भ्रामकपणा देत आहे, भ्रमणशील झालेली असते. आणि म्हणून जिससे व 11 अंग का पाठी होते हुई भी मुनी महाराजांचं सांगायला लागले. मिथ्यादृष्टी अभव्य किंवा मिथ्यादृष्टी म्हणून 11 अंगाचा पाठी असताना सुद्धा जिन उपदिष्ट इतकारी वचनों पर, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या वचनांच्यावर त्याची समीचीन श्रद्धा नाही कर पाहता, त्याची समीचीन श्रद्धा होत नाही. म्हणून मी फार वेळा सांगतो, चंद्रभूष सागर महाराज फार चांगलं प्रवचन करतात म्हणून ते आमचे गुरु आहेत असं म्हणू नका. प्रवचन करणं ही ज्ञानावरण कर्माचा क्षोभक्षम आहे. ह्या प्रवचनाचा आणि धार्मिकतेचा एक तिळा इतका संबंध नाही. चांगलं प्रवचन करणं आणि सम्यक्त्वाचा एक तिळा एवढा संबंध नाही. चांगलं प्रवचन करणं आणि आचरणाचा एक तिळा एवढा संबंध नाही. धार्मिकतेचा संबंध सम्यक्त्वाशी आहे, धार्मिकतेचा संबंध आचरणाशी आहे, धार्मिकतेचा संबंध आपल्या चांगल्या विचाराशी आहे. विचाराशिवाय आचार आणि आचाराशिवाय विचार दोन्ही काय आहेत? व्यर्थ आहेत. मोक्ष मार्गाच्या अपेक्षेनं ज्ञान मस्त चांगलं आहे खरं आचरण नाही, आचरण मस्त चांगलं आहे त्याच्या मागं ज्ञान समीचिंता नाही, तर पुण्य मिळेल. जे पुण्य सामान्य सुख देण्यासाठी, शारीरिक पंचेंद्रिय सुख देण्यासाठी निमित्त ठरेल, पण मोक्ष मार्गाला निमित्त असणारं एक सुईच्या टोका एवढं त्याला उपयोग. म्हणून हे काय, ही बाह्य प्रभावना आहे. 16 तारखेला मोठी मिरवणूक, चंद्रभूष सागर महाराजांचे फार चांगलं बोलणं, हे दिसण्यासाठी जे आहे त्याच्यामुळं जिनधर्माची बाह्य प्रभावना नक्की होते, पण अंतरंग प्रभावना सम्यक्त्वाशिवाय, आचरणाशिवाय, चारित्र्याशिवाय होऊ शकत नाही. तसं तुम्ही समाधीच्या कार्यक्रमामध्ये आहार त्याग केला, पाणी त्याग केला, उपवास केला, शांत बसलाय, शांत झोपलाय, चेहऱ्यावर आनंद आहे, मी आता स्वर्गात गेल्यावर एवढा मी इंद्र असणार, एवढ्या माझ्या इंद्रायणी असणार, असलं वैभव राजमहल असणार माझी, असं म्हणून तुम्ही चेहरा आनंदी ठेवलाय आणि शांत आहे.
ती संलेखना बहिरंग प्रभावनेला निमित्त होऊ शकेल, पण अंतरंग प्रभावना तुमची जोपर्यंत अंतरंगातले विचार सम्यक्त्वाचे स्थिर आहेत तोपर्यंतच तुमची अंतरंग संलेखना चालू आहे. मग त्या अंतरंग सम्यक्त्वाच्या विचारामध्ये तुम्ही दृढ आहात, पण शारीरिक थोड्या वेदना, शारीरिक थोडी कलुषता, त्यामुळे थोडे या अंगावरनं त्या अंगावर जरा अर्यंत अर्यंत ऐग असं आमच्यात करतात की, तसं अर्यंत अर्यंत सिद्ध म्हणाला आहे, थोडं जरा इकडं तिकडं करायला लागलाय, तर ती काय तुमची समाधी बिघडवणारं निमित्त नाही. शारीरिक थोडं हलनचलन ह्याच्यामुळं समाधी बिघडते असं शास्त्रामध्ये असं शिक्का मारून सांगितलं नाही. पण तुम्ही लाकडासारखं पडलाय, पण अंतरंगातल्या परिणामांची चंचलता चालू आहे, समाधी नक्की बिघडली. आणि थोडं इकडं तिकडं बाह्य नैसर्गिक भौतिक परिस्थितीनुसार थोडं तुम्ही हलनचलन व्हायला लागले शरीराचं, पण आत परिणाम असं किती शरीर घेतलो, किती शरीर सोडलो, काय या शरीराकडे सोडताना मला विकल्प करायचा आहे असं म्हणून शांत आनंदानं तो मी नव्हे, असं मी जो हाला लागलाय तो मी नव्हे, जो आत स्थिर आहे तो मी आहे. त्यामुळे माझं कल्याण आतल्या स्थिरतेवर आहे, बाहेरच्या स्थिरतेवर नाही. असं जर कायम आपण चिंतन करत बसलो आणि जरा हाला लागलोय, समाधी झाली काय झाली नाही? झाली. पण बाहेर मस्त लाकडासारखं पडलाय, पण आत चंचलता आहे, परिणामाची शुद्धी नाही. मग काय होणार? जगासाठी बाह्य प्रभावना झाली समाधीची, पण अंतरंग आपल्या परिणामाची अशुद्धता राहणार. असं जिनेंद्र भगवंतांच्या मतावर उपदेशावर स्थिर राहायला पाहिजे. म्हणून ज्ञान पार हे काय 11 अंगाचं ज्ञान कोणाला म्हणून सांगितलं? पहिल्या गुणस्थानातल्या जीवाला आहे. आणि शरीर आणि आत्मा वेगळा आहे. तुसभास मिन्नम, ज्ञान असणाऱ्या शिवभूतीला नमोकार महामंत्रांचा सुद्धा अर्थ त्यांना लक्षात राहत नव्हता. नंदी मित्राला काय ज्ञान होतं? खायला चांगलं मिळतंय म्हणून महाराज झालेला जीव, पण कशाय मंद आणि परिणाम शांत असल्यामुळं त्याला महाराजांचा उपदेश शेवटला दिलेला उपदेश पटला, कळलं, आणि आहारला जायच्या वाटणीस तो परत 5वा काय 4था उपवास केला आणि त्याच्यात समाधी झाली. आणि तोच भविष्यात अंतिम श्रुत केवली भद्रभाऊ झालं ना, हां, तो श्रुत केवली झाले, ते सद्गतीला गेला ना, चंद्रगुप्त मौर्य झाला तो. हां, त्या नंदीमित्राचा जीवच चंद्रगुप्त मौर्य झाला. बघा, म्हणजे परिणाम शेवटला किती महत्वाचे आहेत. त्यामुळे आता आयुष्यभर काय केलो हे प्रायश्चित्त घेऊया, ठीक आहे, पण आयुष्यभर केलो याचा आता लई विचार डोकीत घेण्यात काय अर्थ? आता मला पुढं काय करायचं आहे याच्यावर माझं लक्ष असलं पाहिजे. संसार भीरू भव्यों को अपनी बुद्धि इस प्रकार रखनी चाहिए. संसार परिभ्रमणापासून ज्याची भीती असते, म्हणजेच त्याला कोणतला जीव म्हटलं? हां, सम्यक्त्वाच्या अपेक्षेनं कुठला जीव म्हटलं? सम्यक्त्वाच्या अपेक्षेनं संवेग, उपशम, प्रशम, संवेग, अनुकंपा आणि आस्तिक्य, ह्या संवेगाचा अर्थ काय? संसारपासून वैराग्यभाव,
भीतीभाव असंच आहे नव्ह का? इथं काय सांगितलं? संसार बिरू म्हणजे हेच नव्ह का? ते विचारल्यावर सांगत नाही सा. मी सांगितलं हां बरोबर आहे, म्हणजे मी तुमचा पी ए असल्यागत झाले का? साहेबांना ऑफिसमध्ये पी ए सांगतोय, साहेब असं हां बरोबर आहे बरोबर आहे. तसं तुम्ही माझं पी ए आहे, मी तुमचा सगळ्यांचा पी ए आहे हेच मला कळणं झालं. नाही कोणच कोणाचं पी ए नाही, सगळीजण मालकच आहेत. नाही वय बर. इदमेव वचो जैनम नुत्तरम कल्मषम. इदमेव वचो जैना मनुत्तरम कल्मषम. निर्ग्रंथम मोक्षवत्मेति विधेयाधीशनातत. मिथ्या श्रद्धा का बहुत कटुक फल है, ऐसा जानकर भव्य जीवों को ऐसी बुद्धि रखनी चाहिए कि ये जिन वचन ही उत्तम है, निर्दोष है, पाप रहित है तथा निर्ग्रंथ मोक्ष मार्ग स्वरूप आहे. मिथ्या श्रद्धानाचं फळ अत्यंत कसं आहे? कटू आहे असं संसार भिरून समजून घेतलं पाहिजे. भव्य जीवों को ऐसी बुद्धी रखनी चाहिए. भव्य जीवांना अशी बुद्धी म्हणजे असं ज्ञान कायम स्मरणात पाहिजे की मिथ्यात्वाचं फळ काय? फार कटू आहे. वाटताना 2 मिनटं, करताना सोपं वाटतंय, चांगलं वाटतंय, भविष्याच्या अपेक्षा ठेवून काहीतरी आपण करण्याचा, मिथ्यात्व करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं फळ फार मोठं असतं. लक्षात, फार मोठं. हनुमानांची आई अंजना पूर्वभावामध्ये ईर्ष्या आणि मत्सराच्या भावनेत 22 घडी 22 जुनी 44 आणि बेद दोन्ही 22 जुनी 44 444 मिनटं फक्त. साई चौक 24 म्हणजे किती तास झालं? 8 तासाच्या आसपास, 8 संग 42, 8 सव्वा 8 तासाच्या आसपास त्यांनी जिनेंद्र भगवंतांची मूर्ती धाकट्या जावेच्या ईर्षेपोटी झाकून ठेवली. मिथ्यात्वच आहे ते. त्याचं फळ किती भोगली? 22 वर्ष पतिव्रता असताना सुद्धा अपवाद घेऊन नवऱ्यापासून लांब राहावं लागलं. 22 घडीचं 8 तासाचं 22 वर्ष भोगायला लागलं. असं कुठल्या बँकेत कर्जाला पण व्याज नाही. अशा कुठल्याच बँकेत 10% वाला सुद्धा एवढं त्याचं जेवढं व्याज दर नाहीत त्याच्यापेक्षा व्याजाचं दर आहे, तरी सुद्धा ते आम्ही आनंदानं स्वीकारतो. आणि 10 मिनिटं केलेल्या भक्तीचं फळ, पुण्याचं फळ, जेवढं मिळणार आहे व्याज, तेवढं व्याज दर अखंड विश्वामध्ये कुठल्या बँकेत नाही. तेवढं व्याजदर पुण्याचं, शुभ कर्माचं पुण्याचं व्याजदर भगवंतांनी सांगितलेल्या सम्यक्त्वाच्या मार्गात आहे. पण आम्ही फिक्स डिपॉझिटच्या व्याजदराचा विचार करत नाही ना, कर्जाच्या, मिथ्यात्रूपी कर्जाच्या व्याजदराचा आम्हाला विकल्प नाही. आम्हाला नुसता त्या सांख्य मतासारखं
आत्ता करायचं आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तूप पोळी खा. पैसे नसलं तर कर्ज काढ. एकदा भस्मीभूत झाल्यावर आपण काही कर्ज फेडायला यायचं आहे? त्याचे एकदा मेल्यावर काय आपण परत यायचं आहे? किती करायचं तेवढं कर पाप. नाही. आपला विश्वास पुनर्जन्मावर आणि भविष्यावर पाहिजे. आपला विश्वास की माझा परत जन्म होणार आहे आणि तो जन्म माझा कसा असला पाहिजे. संसार भिरू. आणि ज्याच्याकडे सम्यक्त्व असते ना त्याला ह्या भावातली भीती नसत्या, पुढल्या भावातली भीती नसत्या. त्याला एवढा विश्वास असतोय. खेल पिक्चरमध्ये अजय जडेजाचा विश्वास असतोय, मैंने किसी का बुरा नहीं किया, भगवान मेरा बुरा नहीं कर सकता. सम्यक दृष्टीचा एवढा विश्वास असतोय की मी ज्याच्यावर विश्वास ठेवलोय ते एवढे मोठे आहेत, त्यामुळे मला कोणाची भीती नाही. ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से तू कह दे मेरा खुदा बडा है. हे कोण म्हणतंय? सम्यक दृष्टी. आणि मिथ्या दृष्टी देवापुढे येऊन रडगाणं गात बसतोय. तुम्ही आम्ही सुद्धा जर देवापुढं असं रडगाणं गात बसलो असलो तर तुम्ही आम्ही सुद्धा कोण आहे? अज्ञानी आहे. आणि त्या आहे काय हिचं कागद कुठं ठेवलं? केवलीचं. आता काय मग मोबाईल मी घेऊ हातात? इतकी म्हणजे माझ्या बाबतीत लिहिले म्हणून मी म्हणत नाही, सगळीजण. आता अरुणा दिदी सुद्धा भगवंतांच्यावर लिहितात, पूजा लिहितात. त्यांचे भाव कसे असतात, सम्यक दृष्टीचं किती विश्वास असतो ह्याचं एक सुंदर उदाहरण. क्यों घबराऊं मैं, मेरा चंदा बाबा से नाता है. इथं आचार्यशी भगवंतांचं आपण नाव घाला. क्यों घबराऊं मैं, मेरा चंदा बाबा से नाता है, मेरी ये जीवन गाड़ी वो ही चलाते हैं, जब जब उलझन में पड़ जाऊं आता है मन में उनका ही नाम, मेरे कुछ कहने से ही पहले कर देते हैं वो मेरे सारे काम. हरदम मुश्किल घड़ियों में काम वो आते हैं, कभी राह में कांटे जो भरे ले गोद में पार कराते हैं, जीवन आनंदित हो जाता है इतना मुझ पे प्यार लुटाते हैं, मेरे मन की बगिया को वो महकाते हैं. घिरते जब मोह माया के जाल, गुरुवर आकर लेते मुझे संभाल, मन से गुरु पर पूर्ण समर्पित हूँ, इसलिए मैं सदा सुरक्षित हूँ. फिसले जो पाँव कहीं तो मुझे उठाते हैं, क्यों घबराऊं मैं, मेरा चंदा बाबा से नाता है. आपल्या भगवंतांशी आपल्या गुरूंच्यावर इतकी श्रद्धा, आपल्या धर्मावर इतकी श्रद्धा असते, मला कुणाला भ्यायची गरज नाही. माझा हात भगवंतांच्या हातात आहे, भगवंतांचा हात माझ्या डोकीवर आहे, भगवंतांची थाप माझ्या पाठीवर आहे, भगवंतांचे शब्द माझ्या हृदयात आहेत, भगवंतांचे विचार माझ्या बुद्धीत आहेत. मला कोणीही काही करू शकत नाही. माझं कर्म, माझं संकट, मला कुठलाही त्रास देऊ शकत नाही. एवढी अटल श्रद्धा ज्याची खऱ्या देवशास्त्र गुरु 7 तत्व 9 पदार्थांनी स्वतःच्या आत्मविश्वासावर असते, तो व्यक्ती कधीही मिथ्यादृष्टी असू शकत नाही, मिथ्या तो करू शकत नाही. कसलंही संकट आलं तर तो कधीही आर्त्र रौद्रध्यान करू शकत नाही. हे सम्यक दृष्टीचं लक्षण आहे.
त्या मुलीच्या वेदना माणसाला चांगलं असताना लिहायला येत नाही. मला तर तुम्ही लोकांनी लिहिलेलं वाचायला कळत नाही, एवढा मी अडाणी. वाचायला येत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही. म्हणून म्हणतात जहाँ न जाय रवी वहाँ जाय कवी. हे लिहायचं एवढं सोपं नसते, लक्षात ठेवा. लिहिलेलं काना मात्र व्याकरण कळत नाही, आणि व्याकरण समजावून लिहायचं. आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना अरुणा दिदी, लिहिणाऱ्याला त्याच्या वेदना, त्याच्या भावना, त्याची श्रद्धा माहीत असत्या. वाचणाऱ्याला त्याला भावभासना होत नसते. त्यामुळे तुम्ही असं का लिहिला आणि तसं का लिहिला म्हणणारी म्हणतात. आपण लक्ष द्यायचं नाही. कवीच्या आणि भक्ताच्या भावनेमध्ये भगवंताला, हे भगवान तू झोपलायस का, हे एक वचन सुद्धा तिथं पुण्याला निमित्त आहे. कवीच्या आणि भक्ताच्या तिथे एक वचन शब्द दिसतोय, पण तो एक वचन शब्द नव्हे, ती भावना विश्वासाची आहे, ती श्रद्धेची आहे, ती आस्थेची आहे. त्यामुळं आपल्याला जे वाटतंय ना ते आपण लिहायचं. आपल्याला जे वाटतंय भाव ते आपण करायचं. परमपूज्य आचार्य कुलरत्नभूषण महाराजांचं ते एक कन्नडमधलं भजन आहे बघा. भक्तीला कुठला राग नसतो, काय उसाला म्हणजे उसाची शीर आडवी तिडवी, ऊस आडवा तिडवा असतो, पण त्याचे रस गोडवा आडवा तिडवा नसतो. काय किती कुठलं हां ते आहे, त्याच्या गाण्यात आहे बघा. भक्तीला कुठला राग नाही, भक्तीला कुठलं पद नाही, काय नाही. त्याला भक्ती भक्ती आहे. ती आत्म्याला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, आत्मा आत्मा आहे. तसं भक्ती भक्ती आहे. त्या भक्तीमध्ये आपण राहिलं पाहिजे, त्या भक्तीला आपण समजावून घेतलं पाहिजे. काय अंकू डंकू गळू खब्ब गळू, हां म्हणजे वाकडं तिकडं ऊस असू शकतं, पण त्याच्या आतल्या जे गोडवा आहे, सिही म्हणजे गोडवा आहे, ते कधी वाकडं असत नाही. म्हणजे वाकडं तिकडं ऊस असू शकतंय, पण त्याच्या आतला गोडवा वाकडा तिकडा असत नाही. तसं भजनामध्ये नाना राग असू शकतात, पण भक्तीमध्ये राग असू शकत. ती भक्ती भक्ती असते, भक्ती सरळ असते. एक मुलगा असतो, मुलगा कुठल्या गावचा, कोथळीचा. आणि तो मुलगा महाराजांनी हार घेतल्यावर त्याला सांगितलं, वीरसागर महाराजांनी रोज बसतील जायचं. आता रोज वीरसागर महाराज ज्या ज्या घरात हारला जातात त्या लोकांना समजावून सांगतात. किती लोक नवीन नवीन लोक आता बसतीला यायला लागले, दर्शन करायला लागले, सगळं करायला लागले. त्यांनी त्या मुलाला सांगितलं रोज मंदिरला जायचं. ठीक आहे म्हटलं, जातो. मंदिरला यायला लागला, हात जोडायला लागला. हे तुमचं सगळ्यांचं बोलणं ऐकणं ते ऐकून त्याला पण वाटायला लागलं मला पण काय तर म्हणायला पाहिजे. त्याला काही येतच नव्हतं. मग ते भगवंतांच्या पुढे हात जोडणार, ABCD EFGH हे पासून झेडपर्यंत तू ABCD म्हणणार आणि जाणार. कुबेर मामा रोज अभिषेक करतात, भक्ती करतात. ते अभिषेक करताना एक दिवस ऐकल्यानं म्हटलं, तुला काय कळते काय, देवापुढे येऊन ABCD म्हणतात, नमोकार मंत्र म्हणायचं असतंय. तो म्हणला मला येत नाही. मी ABCD म्हणतात. त्यावेळी तो म्हणतोय, कुबेर मामा तुम्ही लई टेन्शन घेऊ नका, आमचे देव एवढे चांगले आहेत, आमचे भगवंत एवढे चांगले आहेत, ते माझ्या शब्दाकडं नव्हे माझ्या भावनेकडं बघा लागलेत. आणि देवांना एवढं माहीत आहे, जसं तुम्हाला देवानं सांगितलं की नाही पाणी गाळून, सांगितलं की नाही पाणी गाळून वापरा, तसं ABCD EFGH मधलं देवाला पाहिजे तेवढं नमोकार मंत्रात जेवढे अक्षर आहेत
ए पासून झेड पर्यंत सोडून नमोकार मंत्रामध्ये कुठले दुसरे अक्षर आहेत काय? आहेत काय? तसं देव त्याला पाहिजे तेवढं अक्षर माझे घेतोय, नको ते सोडतोय. तुम्ही लई काळजी करू नका. हा, वरल्या रंगाशी भुळलोय आम्ही, पण आतलं परिणाम आपले कसे पाहिजेत? चांगले पाहिजेत. परिणामावर श्रद्धा पाहिजे. म्हणून इथं आचार्य भगवंत सांगतात, मिथ्या श्रद्धा करण्याचं फळ फार कटू आहे, भवी जीवांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि जिनेंद्र भगवंतांचे वचनच उत्तम आहेत. कोणाचे वचन उत्तम आहेत? जिनेंद्र भगवंतांचे वचन उत्तम आहेत. ते निर्दोष आहेत, ते पापांनी रहित आहेत. तथा ते कसे आहेत? निर्ग्रंथ मोक्ष मार्गाचं स्वरूप आहे, असं आम्ही सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी असं लक्षात घेतलं पाहिजे. असं जो घेतो तोच खरा कोण आहे? सम्यक दृष्टी आहे. नसेल तर तर्क वितर्क करायला लागलो, शंका करायला लागलो, विनाश पक्का, श्रद्धा समर्पण करायला लागलो तर विकास पक्का. आचार्यांना ते संस्कृत प्राकृत ग्रंथ लिहिताना किती विचार करायला लागला असेल. माझ्या या एका सूत्रावर पुढले असंख्यात जीव धर्मध्यान करणार आहेत. त्यामुळे ती सूत्र लिहिताना, ती गाथा लिहिताना किती कष्ट घेतले असतील, किती चिंतन केले असतील. पण आम्हाला ऐतं लिहिलेल्या गाथा वाचायला, वाचलेल्या गाथांचं चिंतन करायला आमच्याकडे वेळ नाही. म्हणून जे ग्रंथकार असतात, हे लेखक असतात, हे कवी असतात, या लोकांच्या बुद्धीचा क्षोभक्षम फार मोठा असतो. जिथं सूर्याची किरणं पोचत नाहीत तिथं ह्या बुद्धिवान लोकांचे विचार तेवढ्या शेवटपर्यंत जात असतात. म्हणून आपण, आणि हे तर आचार्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, भगवंतांनी सांगितलेलं आचार्यांनी लिहिलंय, तर आपलं ते निर्दोषच असणार आहेत असं समजून आपण त्याच्यावर श्रद्धा केली पाहिजे. या निर्ग्रंथ पद किस अर्थ का वाची है? उत्तर, जो संसार को रचते हैं और दीर्घ करते हैं उन्हें ग्रंथ कहते हैं. ग्रंथ म्हणजे हे ग्रंथ घ्यायचं नाही. ग्रंथ म्हणजे परिग्रह, ग्रंथ म्हणजे गाठी. आचार्यांचं मुख मातीमध्ये आहे बघा, ते कासरावर वडताना माती, हे कुंभार पाण्यातलं पाणी बादलीनं वडताना ते कासऱ्याला गाठी असतात, त्यावेळी त्या गाठीला ग्रंथ असं म्हटलंय. त्याच्यावर मग तो थू थू काय करतो, ती गाठ सुटना म्हणून थुकतो कुंभार, आणि मग ती थूक तिथं लाळ गेल्यानंतर ती गाठ सुटते. तसं आचार्यांनी सांगितलं, जिनेंद्र भगवंतांची वचन ज्यावेळी त्या ग्रंथामध्ये, त्या कपटामध्ये जातात त्यावेळी त्याची ती गाठ सुटते आणि ते ग्रंथ रूपी कासरा निर्ग्रंथ होतो, म्हणजे गाठीनी रहित असा होतो, म्हणजे परिग्रहानं रहित होतो, कषायांनी रहित होतो. म्हणून इथं ग्रंथ काय? ग्रंथचा अर्थ परिग्रह. आणि आचार्य सांगतात बघा, ग्रंथ भी जिसे ग्रंथ सा लगे ओ निर्ग्रंथ होता है. आचार्यांचं वाक्य आहे काय? ग्रंथ भी ग्रंथ सा लगे. हे माझं शास्त्र, हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ सुद्धा परिग्रह ज्या दिवशी वाटेल असा जीवच निर्ग्रंथ होतो. अशा जीवालाच काय म्हटलं पाहिजे? निर्ग्रंथ म्हटलं पाहिजे. इथं ग्रंथचा अर्थ परिग्रह. जे संसाराला रचतं आणि संसाराला दीर्घ करतो त्याला काय म्हणतात? ग्रंथ म्हणजेच परिग्रह असं म्हणतात.
मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, असंयम, कषाय और 3 अशुभ योग रूप परिणाम एक ग्रंथ है। मिथ्या दर्शन म्हणजे मिथ्या सम्यक्त्व, मिथ्या ज्ञान म्हणजे चुकीचं ज्ञान, मिथ्या दर्शन म्हणजे मिथ्या सम्यक्त्वच घे। मिथ्या दर्शन म्हणजे मिथ्या सम्यक्त्व, सम्यक्त्वचा अर्थ काय? श्रद्धान, समीचीन, आणि मिथ्या म्हणजे खोटं श्रद्धान म्हणजे मिथ्या दर्शन। आणि असंयम, कषाय, 3 अशुभ योग रूप परिणाम, हे सब ग्रंथ, ग्रंथ म्हणजे गाठी, कषाय, परिग्रह ये। मिथ्या दर्शन के अभाव में सम्यक्त्व, मिथ्या ज्ञान के अभाव में सम्यक ज्ञान और असंयम, कषाय तथा 3 अशुभ योगों के हटने से सम्यक चारित्र होता है। और इन तीनों को रत्नत्रय कहते हैं। अतः यहाँ निर्ग्रंथ पद रत्नत्रय का वाच्य। निर्ग्रंथ पद रत्नत्रयधारी लोकांना मांडलेलं असतं। फार विश्वास असायला लागतो, लक्षात ठेवा, व्यवहारात पण आणि सगळीकडं। वडीलधाऱ्यांचं आपण ऐकलं पाहिजे। काय केलं पाहिजे? आपण वडीलधाऱ्यांचं ऐकलं पाहिजे। ऐकलं नसलं की मग पुढं जाऊन गाडी, आणि जे ऐकतात त्यांच्यामुळं कल्याण होतं। आता इथं धनगर समाजाचे कार्यकर्ते इथं आलेत, यांच्यात अहिल्याबाई होळकर या महासतीला, या महाराणीला फार मानतात। कारण भारताच्या सगळ्या जडणघडणीमध्ये ज्या महावीर महिला होऊन गेल्या, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूर चन्नम्माराणी, अहिल्याबाई होळकर, अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या। वास्तविक आम्ही लोक काय करतो? फोटो पूजन आणि डिजिटल आणि नुसता जयकारा घालण्यामध्येच आमची श्रद्धा आणि आमचं समर्पण समीरभर करतो। वास्तविक त्यांचा विचार सगळ्यांच्यापर्यंत आम्ही पोचवला पाहिजे। आमच्या जसं डॉल्बी लावून महावीर जयंती करण्याची पद्धत चालू झाली, महावीरांची जयंती महावीरांच्या विचाराच्या विरुद्ध पद्धतीनं साजरी करण्याची जशी पद्धत झाली, प्रत्येकजण आज शिवजयंती साजरी करतात, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात। ज्यांनी कायदा लिहिला त्यांच्याच नावावर कायदा मोडायचं आम्ही चालू केलो। ज्यांनी संयम सांगितला महावीर भगवंतांनी, त्यांच्याच नावावर आम्ही असंयमीकृत करायला लागलो। प्रत्येक ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दुसऱ्यांचा आदर, माता भगिनींचा आदर कसा करायचा असतो, ज्या मुस्लिम राजाची सून पकडून आणून तिच्याबरोबर चुकीचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला, त्याचे हात, आपल्या सैन्याचे हात शिवाजी महाराजांनी तोडायचा आदेश दिला आणि तिला ओटी, खणा, नारळाची ओटी भरून तिला परत तिच्या घराकडे सोडायला सांगितलं। हे आमचे महापुरुष होते। नुसता फोटो, नुसता गाड्याच्या पुंगळ्या काढलो आणि गावात हुदुड्या घातलो म्हणजे आमच्या महापुरुषांच्यावर आमची अतिश्रद्धा आहे असं दाखवलो। पण नाही, अहिल्याबाई होळकरांचं पतींचं मृत्यू अत्यंत कमी वयात झाला आणि लहान मूल त्यांच्या पदरात होतं, अत्यंत लहान वयात। आणि त्यावेळी सती जाण्याची पद्धत अजून थोडीफार कुठं ना कुठं तर जागी होती। मग त्याने आपल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्या अंतिम संस्कार करणाऱ्या त्या ह्याच्यामध्ये सती जाण्याचा निर्णय घेतला। सगळ्यांनी फार समजावून सांगितलं, ऐकायला तयार नाही।
त्यावेळी त्यांचे सासरे त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी समजावून सांगितलं, हे सती जाणं, अशा अवस्थेत सती जाणं ही कायरता आहे, ही तुझ्यातल्या शौर्याचा अभाव आहे, तुझा चारित्र्यावर तुझ्या स्वतःचा विश्वास नाही, म्हणून मी चुकीन अशी तुझ्या मनात भीती आहे, म्हणून तू सती चाललेस का? तू सती जाऊन तुझा धर्म सुरक्षित करशील, पण तुझ्या या लहान मुलाचं काय? तुझ्या विश्वासावर ही सगळी प्रजा, राजा गेला तर जाऊ दे, पण माझी राणी माझी सुरक्षा करेल, ह्या एक भोळ्या आशेवर इथं सगळे आलेले आहेत. तू एकटी मरत नाहीस, तू आता सती गेल्यानंतर तुझ्या एकटीचा मृत्यू नाही, या तुझ्या पोराच्या भविष्याला तू मारा लागलेस आणि या हजारो लोकांच्या विश्वासाचा तू अंत करा लागलेस. आणि एवढं करून तू काय सती जाऊन तुला वाटलं मी स्वर्गात गेलो तर तू तिथं सुखी राहणार आहेस का? विचार कर. आणि त्या सासऱ्याच्या एका वचनावर त्या अहिल्याबाई होळकरांनी आपला आत्महत्या करायची. आत्महत्याच आहे ती. सती जाणं म्हणजे काही वेगळं काही नाही, लक्षात ठेवा. ती आत्महत्याच आहे. काही धार्मिक चुकीच्या पद्धतीच्या लोकांना माझं वचन चुकीचं वाटेल, पण ती आत्महत्याच आहे. त्याने तो विचार बदलला आणि आपल्या मुलाला पाठीला बांधून त्यांनी राज्यकारभार चालू करायला चालू केला. शेजारच्या, मी नावाशी फार संबंध ठेवत नाही, शेजारच्या शत्रू पक्षाच्या राजाच्या लक्षात आलं, हिचा नवरा नाही, ही आता आतनं तुटलेली एक स्त्री आहे, आपला आहे, आता ही मला संधी आहे हिच्यावर आक्रमण करून हे राज्य मिळवायचं. हे जशी सूचना त्यांना मिळाली, मला हे रक्षाबंधन दिवशी सांगायचं होतं पण मला वेळ नव्हतं. त्या दिवशी तिला एक कळलं, ती शांत बसली, आपल्या देवाचं नामस्मरण केली, आपल्या सद विवेक बुद्धीनं तिने एक पत्र लिहिली. आणि त्या पत्राचा आशय मी शब्द काय सांगू शकत नाही, पण त्या पत्राचा आशय होता, आपण आमच्यावर स्वारी करणार आहात असं कळलंय, तुम्ही स्वारी करावी, आमचा विरोध नाही, पण चुकून माझी आता चिडलेली म्हणजे ही सैनिक, जर चुकून त्यांचा स्वाभिमान जागा झाला आणि जर तुमचा पराभव झाला तर एका स्त्री करून पराभव झालेल्याचा अपमान तुम्हाला सहन करण्याच्या पलीकडे असेल. आणि चुकून तुम्ही मला विजय जरी मिळवला तर एका आपला विधवा स्त्रीवर विजय मिळवून नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तुमचा तो पराभवच असणार आहे. त्यामुळं दोन्ही ठिकाणी तुमचा पराभव आहे आणि तुम्ही अत्यंत हुशार राजकर्ते आहात, आपण विचार करून निर्णय घ्यावा असं पत्र लिहिल्या. आणि वास्तविक विजय खवाटे त्यांनी एक रक्षासूत्राचा दोरा त्यांच्याकडे पाठवला आणि मी तुमची बहीण आहे, वास्तविक माझी रक्षा करणं तुमचं कर्तव्य आहे, माझ्यावर आक्रमण करणं तुमचं कर्तव्य नाही, अशा आशयाचं एक त्या ठिकाणी व्यवस्था म्हणजे पत्राने पाठवलं. आणि ते वाचल्यानंतर त्या दिवसापासून त्या माणसाच्या, त्या राजाची भावना सुद्धा आली. वास्तविक आपल्या समाजातल्या अशा महारणांगणी सतींचं आम्ही आमच्या समाजातल्या मुलींना हे बिंबवलं पाहिजे. नुसता फोटो देऊन चालणार नाही, नुसता जयंत्या साजऱ्या करून चालणार नाही. त्यांच्यात किती धाडस होतं, त्यांच्यात किती शौर्य होतं. लहान पोरगा असताना तरुण वयात एवढ्या राज्याचा कारभार टाकून नवरा मृत्युमुखी पडला
तर ज्या अहिल्याबाई होळकरांनी मुलाला घेऊन राज्य केलं, पण आपल्या धर्मात कधीही कलंक लावून घेतला नाही. आणि मग तुम्ही काय करायला लागलाय कॉलेजच्या मुलींनो? का आपला धर्म सोडून चाललाय? का आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आणायला लागले? का त्यांना जिवंतपणे तुम्ही नरकाच्या यातना भोगण्यासारखं तुम्ही त्यांना त्रास द्यायला लागलाय? वास्तविक यांचे विचार, यांचं रूप मांडण्यापेक्षा यांचं स्वरूप मांडलं पाहिजे. तसा सम्यक दृष्टी जीव विचार करतोय. माझ्या जिनेंद्र भगवंतांनी मला काय उपदेश दिला? शत्रूबरोबर युद्ध करूनच जिंकायला पाहिजे असं कुठेही सांगितलं नाही. शत्रूबरोबर युक्तीनं सुद्धा आपण जिंकू शकतो. हे वास्तविक या नवीन पिढीला अहिल्याबाई होळकरांनी मार्गदर्शन केलं की प्रत्येक ठिकाणी सुईनं काम होतंय, तिथं तलवार काढण्याची गरज. पण आमच्या घरातनी सुया राहिल्याच नाहीत, नुसतं तलवाऱ्याच हातात नाही. लक्षात ठेवा, पूर्वीच्या महापुरुषांनी प्रत्येक समाजातले, प्रत्येक जाती धर्माचे, काही स्त्री आणि काही पुरुषांनी एवढा मोठा मोठा आदर्श दिला आहे. त्या वास्तविक विचारांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. पण आम्ही त्यांच्या नावावर त्यांच्या विचाराचाच कुठं तर आम्ही पायदुळी तुडवा लागलो आहे अशी लक्षणं सगळ्या धर्मात. त्यात आपला धर्म, आपला जैन धर्म पण काय मागा आहे असं म्हणता येणारं नाही. ज्या भगवंतांची वाणी ऐकल्यानंतर लोकांना हृदयाला शांती मिळायला पाहिजे, त्या भगवंतांचे मिरवणुका काढताना लोकांचं हृदय बंद पाडण्याची भूमिका आम्ही जर करत असेल तर आमची श्रद्धा त्या भगवंतांच्यावर आहे का? कुठंतरी विचार करण्याची ही वेळ आहे. म्हणून जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला हा जो विचार आहे, हे निर्ग्रंथ कशाला म्हटलं? ह्या गाठी निघल्या पाहिजेत, हे कशा संपले पाहिजेत, हे विचार आले पाहिजेत. म्हणून निर्ग्रंथता ही वास्तविक रत्नत्रयाला निर्ग्रंथ असं शब्द दिलेला आहे असं आचार्यांना इथं सांगायचं आहे. तसं निर्ग्रंथ द्रव्य आणि भावरूप निर्ग्रंथपणा तुमच्यात आमच्यात येऊ दे, आणि ते आलेलं असेल तर त्याच्यात वृद्धी होऊ दे, अशा पद्धतीची भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.